नमस्कार. स्वागत आहे गोष्ट फुलीमध्ये, जिथे शब्दांचं जग उलगडतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खास गोष्टी. सिरीज ग्रंथ वाचन. श्रीमद दासबोध. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध. दशक दुसरा. मूर्ख लक्षण नाम. समास पहिला. मूर्ख लक्षण नाम. श्रीराम समर्थ. ओम नमोजी गजानना एकदंता त्रियनयना कृपादृष्टी भक्तजना आवलोकावे. तुझ नमो वेद माते श्री शारदे ब्रह्मसूते. अंतरी वसे कृपावंते स्फूर्ती रूपे. वंदून सद्गुरुचरण करून रघुनाथ स्मरण. त्यागार्थ मूर्ख लक्षण बोली जेल. एक मूर्ख एक पडत मूर्ख उभय लक्षणी कौतुक. श्रोती सादर विवेक केला पाहिजे. पडत मूर्खांचे लक्षण पुढीले समासी निरूपण. सावध होऊनी विचक्षण परिसोत पुढे. आता प्रस्तुत विचार लक्षणे सांगता अपार. परी काही एक तत्पर होऊनी ऐका. जे प्रापंचिक जन जयास नाही आत्मज्ञान. जे केवळ अज्ञान त्यांची लक्षणे. जन्मला जयांचे उदरी तयांसी जो विरोध करी. सखी मानिली अंतुरी तो एक मूर्ख. सांडून सर्व ही गोत स्त्री आधेन जीवित. सांगे अंतरीची मात तो एक मूर्ख. परस्त्रीसी प्रेमाधरी श्वशूर गृही वास करी. कुळे वीन कन्यावरी तो एक मूर्ख. समर्थावरी अहंता अंतरी मानी समता. समर्थे वीन करी सत्ता तो एक मूर्ख. आपली आपण करी स्तुती स्वदेशी भोगी विपत्ती. सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. अकारण हास्य करी विवेक सांगता न धरी. जो बहुतांचा वैरी तो एक मूर्ख. आपुली धरुनिया दोरी पराव्यासी करी मित्री. परन्यून बोले रात्री तो एक मूर्ख. बहुत जागते जन तयांमध्ये करी शयन. परस्थळी बहुभोजन करी तो एक मूर्ख. मान अथवा अपमान स्वये करी परिच्छिन्न. सप्तव्यसनी जयांचे मन तो एक मूर्ख. धरून परावियास प्रयत्न सांडी सावकाश. निसुगाईचा संतोष मानी तो एक मूर्ख. घरी विवेक उमजे आणि सभेमध्ये लाजे. शब्द बोलता निर्बुजे तो एक मूर्ख. आपणाहून जो श्रेष्ठ तयासी अत्यंत निकट. शिकवणेचा मानी वीट तो एक मूर्ख. नायके त्यांसी शिकवी वडिलांशी जाणीव दावी. जो आरजास गोवी तो एक मूर्ख. एकाएकी एकसरा झाला विषयी निलाजिरा. मर्यादा सांडून सैरा वर्ते तो एक मूर्ख. औषध नेघे असोन वेथा पथ्य न करी सर्वथा. न मिळे आलिया पदार्था तो एक मूर्ख. संगे विन विदेश करी ओळखी विन संग धरी. उडी घाली महापुरी तो एक मूर्ख. आपणांस जेथे मान तेथे अखंड करी गमन. रक्षू नेने मानाभिमान तो एक मूर्ख. सेवक झाला लक्ष्मीवंत तयाचा होय अंकित. सर्व काळ जो दुच्छित तो एक मूर्ख. विचार न करिता कारण दंड करी अपराधी विन. स्वल्पांसाठी जो कृपण तो एक मूर्ख. देवलंड पितृलंड शक्ती विन करी तोड. ज्याचे मुखी भंड ओ भंड तो एक मूर्ख.
घरीच्या वरी खाय दाढा, बाहेरी दीन बापुडा. ऐसा जो का वेड मुढा, तो एक मूर्ख. नीच यातींशी सांगात, परागनेसी एकांत. मार्गे जाय खात खात, तो एक मूर्ख. स्वये नेने परोपकार, उपकाराचा अनोपकार. करी थोडे बोले फार, तो एक मूर्ख. तपिळ खादाड आळसी, कुशीळ कुटीळ मानसी. धारिष्ट नाही जयापांसी, तो एक मूर्ख. विद्या वैभव ना धन, पुरुषार्थ सामर्थ्य ना मान. कोरडाच वाहे अभिमान, तो एक मूर्ख. लंडी लटिकाला बाड, कुकर्मी कुटिळ निचाड. निद्रा जयाची वाड, तो एक मूर्ख. उंची जाऊन वस्त्र, नेसे चौबारा बाहेरी बैसे. सर्व काळ नग्न दिसे, तो एक मूर्ख. दंतचक्षु आणि घ्राण, पाणी वसन आणि चरण. सर्व काळ जयाचे मळीन, तो एक मूर्ख. वैधृती आणि वीतिपात, नाना कुमुहूर्ते जात. अपशकुने करी घात, तो एक मूर्ख. क्रोधे अपमाने कुबुद्धी, आपणास आपण वधी. जयास नाही दृढ बुद्धी, तो एक मूर्ख. जीवलंगास परमखेदी, सुखाचा शब्द तोही नेदी. नीच जनास वंदी, तो एक मूर्ख. आपणास राखे परोपरी, शरणागतांस अवेरी. लक्ष्मीचा भरवसा धरी, तो एक मूर्ख. पुत्र कळत्र आणि दारा, इतुकाची मानुनिया थारा. विसरून गेला ईश्वरा, तो एक मूर्ख. जैसे जैसे करावे, तैसे तैसे पावावे. जे जयास नेनवे, तो एक मूर्ख. पुरुषाचेनी अष्टगुणे, स्त्रियांस ईश्वरी देणे. ऐशा केल्या बहुत जेने, तो एक मूर्ख. दुर्जनाचेनी बोले, मर्यादा सांडून चाले. दिवसा झाकिले डोळे, तो एक मूर्ख. देवद्रोही गुरुद्रोही, मातृद्रोही पितृद्रोही. ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही, तो एक मूर्ख. परपीडेंचे मानी सुख, परसंतोषाचे मानी दुःख. गेले वस्तूचा करी शोक, तो एक मूर्ख. आदरे विन बोलणे, न पुसता साक्ष देणे. निंद्य वस्तू अंगीकारणे, तो एक मूर्ख. तुक तोडून बोले, मार्ग सांडून चाले. कुकर्मी मित्र केले, तो एक मूर्ख. पथ्य राखो नेने कदा, विनोद करी सर्वदा. हासता खिजे पेटे द्वंदा, तो एक मूर्ख. होड घाली अवघड, काजे विन करी बडबड. बोलोची नेने मुख जड, तो एक मूर्ख. वस्त्र शास्त्र दोन्ही नसे, उंचे स्थळी जाऊन बैसे. जो गोत्र जांस विश्वासे, तो एक मूर्ख. तस्करासी ओळखी सांगे, देखिली वस्तू तेची मागे. आपले आणीत करी रांगे, तो एक मूर्ख. हीन जनांसी बराबरी, बोल बोले सरोत्तरी. वामहस्ते प्राशन करी, तो एक मूर्ख. समर्थांसी मत्सर धरी, अलभ्य वस्तूचा हेवा करी. घरीचा घरी करी चोरी, तो एक मूर्ख. सांडोनिया जगदीशा, मनुष्याचा मानी भरवसा. सार्थके विनवेंची वयासा, तो एक मूर्ख. संसार दुःखाचे निगुणे, देवास गाळी देणे. मैत्रांचे बोले उणे, तो एक मूर्ख. अल्प अन्याय क्षमा न करी, सर्व काळ धारकी धरी. जो विश्वासघात करी, तो एक मूर्ख. समर्थांचे मनींचे तुटे, जयाचेनी सभा विटे. क्षणा बरा क्षणा पालटे, तो एक मूर्ख.
बहुता दिवसांचे सेवक त्यागून ठेवी आनिक. ज्याची सभा निर्णायक तो एक मूर्ख. अनितीने द्रव्य जोडी धर्मनीती न्याय सोडी. संगतीचे मनुष्य तोडी तो एक मूर्ख. घरी असोन सुंदरी जो सदांचा परद्वारी. बहुतांचे उच्चिष्ट अंगीकारी तो एक मूर्ख. आपुले अर्थ दुसऱ्यापाशी आणि दुसऱ्यांचे अभिलाषी. पर्वत करी ही नाशी तो एक मूर्ख. अतीताचा अंत आहे पाहे कुग्रामामध्ये राहे. सर्व काळ चिंता वाहे तो एक मूर्ख. दोघे बोलत असती जेथे तिसरा जाऊन बैसे तेथे. डोई खाजवी दोही हाते तो एक मूर्ख. उदकांमध्ये सांडी गुरळी पाये पाये कांडोळी. सेवा करी हीन कुळी तो एक मूर्ख. स्त्री बाळकासलगी देणे पिशाच्या सन्निध्य बैसणे. मर्यादेवीन पाळी सुने तो एक मूर्ख. परस्त्रीसी कलह करी मुखी वस्तू निघाते मारी. मूर्खाची संगती धरी तो एक मूर्ख. कलह पाहता उभा राहे तोड विना कौतुक पाहे. खरे असता खोटे साहे तो एक मूर्ख. लक्ष्मी आलियावरी जो मागील ओळखी न धरी. देवी ब्राह्मणी सत्ता करी तो एक मूर्ख. आपले काज होय तोवरी बहुसाल नम्रता धरी. पुढिलांचे कार्य न करी तो एक मूर्ख. अक्षरे गाळून वाची काते घाली पदरीची. निघा न करी पुस्तकाची तो एक मूर्ख. आपण वाचिना कधी कोणास वाचावया नेदी. बांधून ठेवी बंदी तो एक मूर्ख. ऐसी हे मूर्ख लक्षणे श्रवणे चातुर्य बाणे. चित्त देऊनी या शहाणे एकती सदा. लक्षणे अपार असती परी काही एक येथामती. त्यागार्थ बोलिले श्रोती क्षमा केले पाहिजे. उत्तम लक्षणे घ्यावी मूर्ख लक्षणे त्यागावी. पुढिले समासी आघवी निरोपिली. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे मूर्ख लक्षण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक दूसरा मूर्ख लक्षण नाम समास दूसरा उत्तम लक्षण नाम. श्रीराम समर्थ. श्रोता व्हावे सावधान आता सांगतो उत्तम गुण. जेणे करिता बाणे खून सर्वज्ञपणाचे. वाट पुसिल्या विन जाऊ नये फळ ओळखिल्या विन खाऊ नये. पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. अतिवाद करू नये पोटी कपट धरू नये. शोधिल्या विन करू नये कुळहीन कांता. विचारे विन बोलो नये विवंचने विन चालो नये. मर्यादे विन हालो नये काही एक. प्रीती विन रुसो नये चोरास ओळखी पुसो नये. रात्री पंथ क्रमू नये एकाएकी. जनी आर्जव तोडू नये पापद्रव्य जोडू नये. पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. निंदा द्वेष करू नये असत्संग धरू नये. द्रव्यदारा हरू नये बलात्कारे. वक्तयास खोंदू नये ऐक्यतेसी फोडू नये. विद्याभ्यास सोडू नये काही केल्या. तोंडाळांशी भांडो नये वाचाळाशी तंडो नये. सत्संग खंडो नये अंतर्यामी. अतिक्रोध करू नये जीव लगांस खेदू नये. मनी वीट मानू नये शिकवणेचा. क्षणक्षणा रुसो नये लटिका पुरुषार्थ बोलू नये.
केल्या विन सांगो नये आपला पराक्रमू, बोलीला बोल विसरो नये प्रसंगी सामर्थ्य चुको नये, केल्या विन निखंदू नये पुढिलांसी कदा, आळसे सुख मानू नये चाहाडी मनास आणू नये, शोधिल्या विन करू नये कार्य काही, सुखा अंग देऊ नये प्रयत्न पुरुषे सांडू नये, कष्ट करिता त्रासू नये निरंतर, सभेमध्ये लाजो नये बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या, बहुत चिंता करू नये निसुगमपणे राहो नये, परस्त्रींते पाहो नये पापबुद्धी, कोणाचा उपकार घेऊ नये घेतला तरी राखो नये, परपीडा करू नये विश्वासघात, शोचे विन असो नये मळीन वस्त्र नेसो नये, जाणारास पुसो नये कोठे जातोस म्हणोनी, व्यापकपण सांडू नये पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकासी, पत्रे विन पर्वत करू नये हीनांचे ऋण घेऊ नये, गोही विन जाऊ नये राजद्वारा, लटिकी जाजू घेऊ नये सभेस लटिके करू नये, आदर नसता बोलो नये स्वाभाविक, आदखने पण करू नये, अन्याये विन गांजू नये, अवनीतीने वर्तो नये आंगबळे, बहुत अन्न खाऊ नये बहुत निद्रा करू नये, बहुत दिवस राहो नये पिसुनाचेथे, आपल्याची गोही देऊ नये आपली कीर्ती वर्णू नये, आपण हसो नये गोष्टी सांगोनी, धूम्रपान घेऊ नये उन्मत्त द्रव्य सेवू नये, बहुचकासी करू नये मैत्री कदा, कामे विन राहो नये नीच उत्तर साहू नये, आसुदे अन्न सेवू नये वडिलांचेही, तोंडी सीवी असो नये दुसऱ्यास देखोन हांसो नये, ऊने अंगी संचारू नये कुळवंतांचे, देखिली वस्तू चोरू नये बहुत कृपण होऊ नये, जीवलंगासी करू नये कलह कदा, एकाचा घात करू नये लटिकी गोही देऊ नये, अप्रमाण वर्तो नये कदा काळी, चाहाडी चोरी धरू नये परद्वार करू नये, मागे ऊने बोलो नये कोणी एकाचे, समयी यावा चुको नये सत्वगुण सांडू नये, वैरियांसी दंडू नये शरण आलिया, अल्पधने माजो नये हरिभक्तीस लाजो नये, मर्यादेविन चालो नये पवित्रजनी, मूर्खांशी संबंध पडो नये अंधारी हात घालू नये, दुच्छितपणे विसरो नये वस्तू आपुली, स्नान संध्या सांडू नये कुळाचार खंडू नये, अनाचार मांडू नये चुकूरपणे, हरिकथा सांडू नये निरूपण तोडू नये, परमार्थास मोडू नये प्रपंचबळे, देवाचा नवस बुडवू नये आपला धर्म उडवू नये, भलते भरी भरो नये विचारे विन, निष्ठुरपण धरू नये जीव हत्या करू नये, पाऊस देखोन जाऊ नये अथवा अवकाळी, सभा देखोन गळो नये समयी उत्तर टळो नये, धिकारिता चळो नये धारिष्ट आपुले, गुरुविरहित असो नये नीच यातीचा गुरु करू नये, जिने शाश्वत मानू नये वैभवेसी, सत्य मार्ग सांडू नये असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा, अपकीर्ती ते सांडावी सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची, नेघता हे उत्तम गुण ते मनुष्य वलक्षण, एकतयांचे लक्षण पुढिले समाधी, इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे
उत्तम लक्षण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक दुसरा मूर्ख लक्षण नाम समास तिसरा कुविद्या लक्षण नाम. श्रीराम समर्थ. एका कुविद्येची लक्षणे अतिहीने कुलक्षणे. त्यागार्थ बोलिली ते श्रवणे त्याग घडे. एका कुविद्येचा प्राणी जन्मा येऊन केली हानी. सांगिजेल येही लक्षणी ओळखावा. कुविद्येचा प्राणी असे तो कठीण निरूपणे त्रासे. अवगुणाची समृद्धी असे म्हणून या. श्लोक. दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ मासुरीम. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ, तिरस्कार, गर्व, ताठा, अहंकार, द्वेष, विषाद, विकल्पी, आशा, ममता, तृष्णा, कल्पना, चिंता, अहंता, कामना, भावना, असूया, अविद्या, ईशना, वासना, अतृप्ती, लोलंगता, इच्छा, वांछा, चिकिच्छा, निंदा, अनित्य, ग्रामनी, मस्ती, सदा, जाणीव, अवज्ञा, विपत्ती, आपदा, दुर्वृत्ती, दुर्वासना, स्पर्धा, खटखट आणि चटपट, तरे, झटपट आणि वटवट, सदा खटखट आणि लटलट, परमवेथा, कुविद्या, कुरूप आणि कुलक्षण, अशक्त आणि दुर्जन, दरिद्री आणि कृपण, अतिशयेंसी, आळशी आणि खादाड, दुर्बळ आणि लाताड, तुटक आणि लाबाड, अतिशयेंसी, मूर्ख आणि तपीळ, वेडे आणि वाचाळ, लटिके आणि तोंडाळ, अतिशयेंसी, नेने आणि नायके, नये आणि न सिके, न करी आणि न देखे, अभ्यास दृष्टी, अज्ञान आणि अविश्वासी, छळवादी आणि दोषी, अभक्त आणि भक्तांसी देखो सकेना, पापी आणि निंदक, कष्टी आणि घातक, दुःखी आणि हिंसक, अतिशयेंसी, हीन आणि कृत्रिमी, रोगी आणि कुकर्मी, आचुंगल आणि अधर्मी, वासनारमे, हीन देह आणि ताठा, अप्रमाण आणि फांटा, बाष्कळ आणि करंटा, विवेक सांगे, लंडी आणि उन्मत्त, निकामी आणि डुल्लत, भ्याड आणि बोलत, पराक्रमू, कनिष्ठ आणि गर्विष्ठ, नुपरते आणि नष्ट, द्वेषी आणि भ्रष्ट, अतिशयेंसी, अभिमानी आणि निसंगळ, ओडगस्त आणि खळ, दंभिक आणि अनर्गळ, अतिशयेंसी, ओखटे आणि विकारी, खोटे आणि अनोपकारी, अवलक्षण आणि धिक्कारी, प्राणीमात्रांसी, अल्पमती आणि वादक, दीनरूप आणि भेदक, सूक्ष्म आणि त्रासक, कुशब्दे करुणी, कठीण वचनी, कर्कश वचनी, कापट्य वचनी, संदेह वचनी, दुःख वचनी, तीव्र वचनी, क्रूर, निष्ठुर, दुरात्मा, न्यून वचनी, पैशून्य वचनी, अशुभ वचनी, अनित्य वचनी, द्वेष वचनी, अनृत्य वचनी, बाष्कळ वचनी, धिक्कारू, कपटी, कुटिळ, काठ्याळ, कुरंटे, कुचर, नट्याळ, कोपी, कुधन, टवाळ, अतिशयेंसी, तपीळ, तामस, अविचार, पापी, अनर्थी, अपस्मार, भूत संबंधी संचार, अंगी वसे, आत्महत्यारा, स्त्री हत्यारा, गोहत्यारा, ब्रह्मतारा, मातृहत्यारा, पितृहत्यारा, महापापी, पपित, उणे, कुपात्र, कुतर्की, मित्र, दोही, विश्वासघातकी,
कृतघ्न तल्पकी नारकी आती त्याई जल्पक. किंत भांडण झगडा कळहो अधर्म अनराहाटी शोक संग्रहो. चाहाड वेसनी विग्रहो निग्रह करता. द्वाड आपेसी ओंगळ चाळक चुंबक लचाळ. स्वार्थी अभिलाषी ओढाळ आदत्त झोड आदखना. शठशुंभ कातरू लंड तरमूड सिंतरू. बंड पाषांड तस्करू अपहार करता. धीट सैराट मोकाट चाट चावट वाजट. थोट उद्धट लंपट बटवाल कुबुद्धी. मारेकरी वरपेकरी दरवडे करी खानोरी. मैंद भोंदू परद्वारी भुररे करी चेटकी. निशंक निलाजी राकळ भंट टौनपा लौंड धट उद्धट. ठस ठोंबस खटनट जगभांड विकारी. अधीर आळिका अनाचारी अंध पंगू खोकले करी. थोंटा बधीर दमे करी तरी ताठा न संडी. विद्याहीन वैभवहीन कुळहीन लक्ष्मीहीन. शक्तिहीन सामर्थ्यहीन अदृष्टहीन भिकारी. बळहीन कळाहीन मुद्राहीन दीक्षाहीन. लक्षणहीन लावण्यहीन अंगहीन विपारा. युक्तिहीन बुद्धिहीन आचारहीन विचारहीन. क्रियाहीन सत्वहीन विवेकहीन संशयी. भक्तिहीन भावहीन ज्ञानहीन वैराग्यहीन. शांतिहीन क्षमाहीन सर्वहीन शुल्लकू. समयो नेने प्रसंग नेने प्रयत्न नेने अभ्यास नेने. आर्जव नेने मैत्री नेने काहीच नेने अभागी. असो ऐसे नाना विकार कुलक्षणांचे कोठार. ऐसा कुविद्येचा नर श्रोती ओळखावा. ऐसी कुविद्येची लक्षणे ऐकोनी त्यागची करणे. अभिमाने तरे भरणे हे विहित नव्हे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे कुविद्यालक्षण नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक दुसरा मूर्ख लक्षण नाम समास चौथा भक्ती निरूपण नाम. श्रीराम समर्थ. नाना सुकृतांचे फळ तोहा नरदेह केवळ. त्याही मध्ये भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लागे. नरदेही विशेष ब्राह्मण त्याही वरी संध्या स्नान. सद्वासना भगवत भजन घडे पूर्व पुण्ये. भगवत भक्ती हे उत्तम त्याही वरी सत्समागम. काळ सार्थक हाची परम लाभ जाणावा. प्रेम प्रीतीचा सद्भाव आणि भक्तांचा समुदाव. हरिकथा महोत्साव तेने प्रेमादुनावे. नरदेही आलिया एक काही करावे सार्थक. जेने पाविजे परलोक परम दुर्लभ जो. विधियुक्त ब्रह्मकर्म अथवा दयादान धर्म. अथवा करणे सुगम भजन भगवंताचे. अनुतापे करावा त्याग अथवा करणे भक्तियोग. नाही तरी धरणे संग साधुजनाचा. नाना शास्त्रे धांडोळावी अथवा तीर्थे तरी करावी. अथवा पुरश्चरणे बरवी पापक्षया कारणे. अथवा कीजे परोपकार अथवा ज्ञानाचा विचार. निरूपणी सारासार विवेक करणे. पाळावी वेदांची आज्ञा कर्मकांड उपासना. जेने होईजे ज्ञाना. अधिकार पात्र काया वाचा आणि मने. पत्रे पुष्पे फळे जीवने. काहीतरी एका भजने सार्थक करावे. जन्मा आली यांचे फळ काही करावे सफळ. ऐसे न करिता निर्फळ भूमिभार होय. नरदेहांचे उचित काही करावे आत्महित.
एथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे. हे काहीच न धरी जो मनी, तो मृत्यप्राय वर्ते जनी. जन्मा येऊन तेने जननी, वायाच कष्टविली. नाही संध्या नाही स्नान, नाही भजन देवतार्चन, नाही मंत्र जप ध्यान मानस पूजा. नाही भक्ती नाही प्रेम, नाही निष्ठा नाही नेम, नाही देव नाही धर्म अतीत अभ्यागत. नाही सद्बुद्धी नाही गुण, नाही कथा नाही श्रवण, नाही अध्यात्म निरूपण ऐकिले कदा. नाही भल्यांची संगती, नाही शुद्ध चित्तवृत्ती, नाही कैवल्याची प्राप्ती मिथ्यामध्ये. नाही नीती नाही न्याये, नाही पुण्याचा उपाय, नाही परत्रीची सोये युक्तायुक्त क्रिया. नाही विद्या नाही वैभव, नाही चातुर्याचा भाव, नाही कळा नाही लाघव रम्य सरस्वतींचे. शांती नाही क्षमा नाही, दीक्षा नाही मित्री नाही, शुभाशुभ काहीच नाही साधनाधिक. सूची नाही स्वधर्म नाही, आचार नाही विचार नाही, आरक्त नाही परत्र नाही मुक्त क्रिया मनाची. कर्म नाही उपासना नाही, आरत्र नाही परत्र नाही मुक्त क्रिया मनाची. कर्म नाही उपासना नाही, ज्ञान नाही वैराग्य नाही, योग नाही धारिष्ट नाही, काहीच नाही पाहता. उपरती नाही त्याग नाही, समता नाही लक्षण नाही, आदर नाही प्रीती नाही परमेश्वराची. परमगुणाचा संतोष नाही, परोपकारे सुख नाही, हरिभक्तीचा लेश नाही अंतर्यामी. ऐसे प्रकारीचे पाहता जन, ते जीतची प्रेता समान. त्यांसी न करावे भाषण पवित्र जनी. पुण्य सामग्री पुरती, तयासीच घडे भगवत भक्ती. जे जे जैसे करीती, ते पावती तैसेची. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे भक्त निरूपण नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक दुसरा मूर्ख लक्षण नाम समास पाचवा रजोगुण लक्षण नाम. श्रीराम समर्थ. मुळी देह त्रिगुणाचा, सत्वर रजतमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. श्लोक. ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्थामध्ये तिष्ठन्ति राजसः, जगन्यगुणवृत्तिस्थाः अधो गच्छन्ति तामसा. त्यातही शुद्ध आणि सबळ, तेही बोली जेती सकळ. शुद्धतेची जे निर्मळ, सबळ बाधक जाणावे. शुद्ध सबळांचे लक्षण, सावध परिसा विचक्षण. शुद्ध तो परमार्थी जाण, सबळ तो संसारिक. तया संसारिकांची स्थिती, देही त्रिगुण वर्तती. एक येता दोन्ही जाती निघोनिया. रजतम आणि सत्व येणेची चाले जीवित्व. रजोगुणांचे कर्तृत्व दाखवू आता. रजोगुण येता शरीरी, वर्तणूक कैसी करी. सावध होऊनी चतुरी परिसावे. माझे घर माझा संसार, देव कैसा आणिला थोर. ऐसा करी जो निर्धार, तो रजोगुण. माता पिता आणि कांता, पुत्र सुना आणि दुहिता, इतुकियांची वाहे चिंता, तो रजोगुण. बरे खावे बरे जेवावे, बरे ल्यावे बरे नेसावे, दुसऱ्यांचे अभिलाषावे, तो रजोगुण. कैसा धर्म कैचे दान, कैसा जप कैचे ध्यान, विचारिना पाप पुण्य,
तो रजोगुण. नेने तीर्थ नेने व्रत, नेने अतीत अभ्यागत, अनाचारी मनोगत, तो रजोगुण. धनधान्यांचे संचित, मन होय द्रव्यासक्त, अत्यंत कृपण जीवित्व, तो रजोगुण. मी तरुणा मी सुंदर, मी बलाढ्य मी चतुर, मी सकळांमध्ये थोर, म्हणे तो रजोगुण. माझा देश माझा गाव, माझा वाडा माझा ठाव, ऐसी मनी धरी हाव, तो रजोगुण. दुसऱ्यांचे सर्व जावे, माझेची बरे असावे, ऐसे आठवे स्वभावे, तो रजोगुण. कपट आणि मत्सर, उठे देही तिरस्कार, अथवा कामाचा विकार, तो रजोगुण. बाळकावरी ममता, प्रीतीने आवडे कांता, लोभ वाटे समजता, तो रजोगुण. जीवलंगांची खंती, जेने काळे वाटे चित्ती, तेने काळे शीघ्रगती, रजोगुण आला. संसाराचे बहुत कष्ट, कैसा होईल शेवट, मनास आठवे संकट, तो रजोगुण. का मागे जे जे भोगिले, ते ते मनी आठवले, दुःख अत्यंत वाटले, तो रजोगुण. वैभव देखून दृष्टी, आवडी उपजली पोटी, आशा गुणे हिमपोटी, करी तो रजोगुण. जे जे दृष्टी पडिले, ते ते मने मागितले, लभ्य नसता दुःख झाले, तो रजोगुण. विनोदार्थी भरे मन, शृंगारिक करी गायन, राग रंग तान मान, तो रजोगुण. टवाळी ढवाळी निंदा, सांगणे घडे वेवादा, हास्य विनोद करी सर्वदा, तो रजोगुण. आळस उठे प्रबळ, कर्मणुकेचा नाना खेळ, का उपभोगांचे गोंधळ, तो रजोगुण. कळावंत बहुरूपी, नटावलोकी साक्षपी, नाना खेळी दान अर्पी, तो रजोगुण. उन्मत्त द्रव्यावरी अतिप्रीती, ग्रामज्ज आठवे चित्ती, आवडे नीचाची संगती, तो रजोगुण. तस्कर विद्या जीवी उठे, पर न्यून बोलावे वाटे, नित्य नेमास मन विटे, तो रजोगुण. देवकारणी लाजाळू, उदरा लागी कष्टाळू, प्रपंची जो स्नेहाळू, तो रजोगुण. गोड ग्रांसी आळकेपण, अत्यांदरे पिंड पोषण, रजोगुणे उपोषण केलं वचे, शृंगारिक ते आवडे, भक्ती वैराग्य नावडे, कळा लाघवी पवाडे, तो रजोगुण. नेनोनिया परमात्मा, सकळ पदार्थी प्रेमा, बळात्कारे घाली जन्मा, तो रजोगुण. असो ऐसा रजोगुण, लोभे दावी जन्म मरण, प्रपंची तो सबळ जान, दारुण दुःख भोगवी. आता रजोगुण हा सुटेना, संसारिक हे तुटेना, प्रपंची गुंतली वासना, यास उपाय कोण. उपाय एक भगवत भक्ती, जरी ठाकेना विरक्ती, तरी येथानुशक्ती भजन करावे. काया वाचा आणि मने, पत्रे पुष्पे फळे जीवने, ईश्वरी अर्पुनी या मने सार्थक करावे. येथानुशक्ती दान पुण्य, परी भगवंती अनन्य, सुख दुःखे परिचिंतन, देवाचेची करावे. आधी अंती एक देव, मध्येंची लाविली माव, म्हणून या पूर्ण भाव भगवंती असावा. ऐसा सबळ रजोगुण, संक्षेपे केले कथन, आता शुद्ध तो तू जाण परमार्थिक, त्याचे ओळखींचे चिन्ह, सत्वगुणी असे जाण, तो रजगुण परिपूर्ण, भजन मूळ. ऐसा रजगुण बोलिला, श्रोती मने अनुमानिला, आता पुढे परिसीला, पाहिजे तमोगुण. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे रजोगुण लक्षण नाम समास 5वा.
जय जय रघुवीर समर्थ. आजचा समाज आवडला ना तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्या.